सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. दिल्लीच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून राजकारण तापलंय. नीट पेपर फुटीवरून काँग्रेस आणि विरोधकांनी मोदी सरकारला घेरलंय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोदी सरकार बॅकफूटवर गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संसदेतही या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये गदारोळ पाहायला मिळतोय. परंतु नीट पेपर फुटी प्रकरणी राहुल गांधी आणि विरोधकांनी संसदेत चर्चा करावी असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सीएम फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की राहुल गांधी यांनी पळपुटेपणा सोडावा, त्यानंतर संसदेत चर्चा करावी. लोकशाहीत निर्णय रस्त्यावर होत नाही तर संसदेत होतात. देशाच्या संविधानावर विश्वास असेल तर संसदेत चर्चा करावी. उत्तर पाहिजे असतील तर संसदेत मागा. तुमच्याकडे संकल्पना असेल तर सरकारला करण्यासाठी मजबूर करा. आंदोलनाच्या भरवशावर राजकीय पोळी भाजणं बंद करावे. विद्यार्थी हिताच्या प्रश्नांबाबत निर्णय घ्यायचे असतील तर ते चर्चेच्या माध्यमातून होतील. मोदीजींनी विद्यार्थी हिताला सर्वतोपरी प्राधान्य दिलंय. पेपर फुटीतील आरोपींना शिक्षा करण्याचा निश्चय केला आहे असं मला वाटतं. या संपूर्ण प्रकरणात मोदीजींनी कडक भूमिका घेतली आहे. नीटची परीक्षा कोणत्याही अडचणी विना झाली आहे. विद्यार्थी पास झाल्यावर आनंद साजरा करतायत. अशाच पुढील परीक्षा झाल्या पाहिजेत, यासाठी ही चर्चा आवश्यक आहे. यूपीए सरकारच्या काळात 8,000 कोटी रुपयांचं बजेट होतं, ते आता 1,39,000 कोटी रुपयांचं बजेट केलं आहे. सगळ्या आयकॉनिक संस्थांच्या सीट वाढवल्या. यात नवीन संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. याबाबत विरोधकांना चर्चा करायची नाहीये. कर्नाटक, तेलंगणामध्ये पेपर फुटले, पंजाबमध्ये पेपर फुटला. यासाठी अनुक्रमे काँग्रेस आणि आपला उत्तर द्यावं लागेल. त्यांच्या प्रत्येक पेपरमध्ये घोटाळा झालाय. त्यांचे घोटाळे बाहेर येईल, त्यामुळे त्यांना संसदेत चर्चा करायची नाहीये. अराजकतेसाठी सर्व सुरू आहे. राज्यातील टीईटी घोटाळा ठाकरे सरकारच्या काळात झाला. त्यांच्या मंत्र्यांवर अनेक आरोप झाले. पेपर फुटी इतकंच नव्हे तर नापास लोकांना पास करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केलाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.